नमस्कार येवकार तुमकां सगळ्यांक ज्या गोष्टीची सगळे गोंयकार आतुरतेन वाट पळयताले म्हणजे साऊथ गोवाचो कॅन्डिडेट तसोच नॉर्थ गोवाचो काँग्रेस कॅन्डिडेट हे दोन्ही कॅन्डिडेट जे आसात ते मेळटले गोंयकारांक केन्ना आणि गोंयकारांक म्हणजे बीजेपी जी रुलिंग पार्टी आसा तशीच मागीर आरजीपी आसा आणि तशीच काँग्रेस आसा पण काँग्रेसीचो कॅन्डिडेट अजून पर्यंत आउट जावना आशिल्लो म्हणून वाट पळयताले आणि आयज आमच्या गोवन नरेटिव्हा बरोबर आमकां मेळिल्ले आसात बाब कॅप्टन विर्याटू जो साऊथ गोवा कॅन्डिडेट आसा येवकार बाब तुमकां सो आम्ही एक असे काही क्वेश्चन्स घेताले सो ताका लागून आज आम्ही इंटरव्यू तुमकां मेळोय म्हटले सो कॅप्टन बाब सांगात आमकां हो जो तुम्ही टिकेटीक लागून इतलो टाइम काढलो म्हटल्यार आता ऑलमोस्ट एक म्हयनो उरला इलेक्शनाक एक म्हयनो उरला 7 मे इलेक्शन आसा सो तुमकां कशें कितें दिसता फुडें टाइम हे जातलो पावतलो तुमकां पळय आमी प्रचार स्टार्ट केल्लो ऑलमोस्ट 2 म्हयने पयलीं जेन्ना आमी 16 जानेवारी ओपिनियन पोल डे सेलिब्रेशन केले लोया मैदानाचेर दॅट वॉज द टेस्टिंग ऑफ वॉटर्स म्हणटा पळय तशें की वॉट वील बी द रिस्पॉन्स ऑफ द पीपल सो आमी अश्यो 5-6 कॉन्स्टिट्युएन्सीज इतल्योच घेतल्यो आनी ह्या कॉन्स्टिट्युएंसीतल्या लोकांक आमी वचून तांकां पार्टिसिपेट करपाक इन ओपिनियन पोल डे आमी कनेक्ट जाले. खुबश्या लोकांचे रिजर्वेशन आशिल्ले बिकॉज ऑफ ते डिफेक्शन जाल्ले 14 सप्टेंबर 2022 आनी कितें आशिल्लें तें सगळें काडलो राग भितर म्हणपाक लागलें आमी आसतले. 16 जानेवारी ओपिनियन पोल डे बिकेम अ सेलिब्रेशन अ गुड सक्सेस आनी आमी आमच्या पार्टी अध्यक्ष बाब अमित पाटकर आनी एलओपी बाब युरी आलेमांव आनी दोगूय एडवोकेट कार्लोस फेरर आनी एल्टन हांकां आमी सांगलें फीडबॅक दिलें की दीस वॉज वॉट इट वॉज आनी कशे लोक तांचो मोग अजूनय काँग्रेसीक आसा पण कांय कारणांक लागून इन द लास्ट फ्यू इयर्स ते पयस गेल्ले. दे वॉन्ट द काँग्रेस टू कम बॅक आनी स्पेशली लोकसभाक ते रावता दॅट ह्या फावट तर बीजेपीक हारयना जाल्यार दीस वील बी द लास्ट इलेक्शन डेमोक्रेसी वील बी फिनिश्ड. सो तेन्ना पार्टी लिडरशिपान हांगा आमकां सांगले आमी प्रचार स्टार्ट करया म्हणपाक लागलो कित्याक फुडें तेन्ना थोडे याद करशी जाल्यार एक स्टेटमेंट येतालो की डिसेंबराक आसतले जानेवारीक आसतले 1 नेशन 1 पोल आनी अशें कितें. सो वी सेड लेट अस गो अहेड आनी आमी आमचो प्रचार ऑलमोस्ट 2 म्हयने पयलीं स्टार्ट केलो काणकोणच्यान स्टार्ट केलो. अशें करून करून आमी 20तले 17 कॉन्स्टिट्युएन्सी कवर केल्ल्यो ऑलरेडी बाय द टायम द कॅन्डिडेट वॉज डिक्लेअर्ड. सो वी हॅव कवर्ड गुड ग्राउंड आनी म्हाका दिसता हो 1 म्हयनो आसा तो इज गुड इनफ टू कनेक्ट विथ द पीपल अप टू द लास्ट मॅन इन द कॉन्स्टिट्युएन्सी. पण म्हाका एक सांगात आता बीजेपीची जी विजिबिलिटी आसा म्हटल्यार ते ऑलरेडी रुलिंगान आसात तेणी विकसित भारत म्हणून आपले वेगवेगळे कॅम्पेन्स हाडल्यो आणि ते लोकां मदीं पावल्यात. मागीर तशेंच आरजीपीचे आमी पळोवंक शकतात वयत वयत ते बॅनर्स बीन आमी दिश्टी पडले. सो येता ते 1 म्हयन्यान तुमी कशी कितें तुमची विजिबिलिटी दाखयतले. विकसित भारत म्हळ्यार म्हाका एकूच भंय आसा हे बीजेपी आनी मोदी आमच्या गोंया विकसीत म्हण विकून काडीत म्हण होच भंय आमकां आसा. कित्याक बारीक तर पळयत जाल्यार आमी मायक्रो लेवलाचेर जितल्यो ह्या 10 वर्सांनी तांणी पॉलिसी हाडल्या आमचो जो आम साधारण लोक आसा कॉमन मॅन आसा ताजेर असलो परिणाम जाल्लो आसा. खंयचीय पॉलिसी घे तांणी बॅड पॉलिसी बॅड इम्प्लिमेंटेशन रायट फ्रॉम तांणी सांगुल्लें डिमॉनिटायझेशन जे 8 नोव्हेंबर 2016 जाले रॉंग इम्प्लिमेंटेशन ऑफ जीएसटी असे खुबशे तांणी कायदे हाडले. सो म्हाका दिसता लोकांक इतली तिडक आसा बीजेपीचेर की येता त्या इलेक्शनाक लोकसभान ते मोदी सरकाराक पॅक करून धाडटले नाल्यार आमी लोक काबार लोकतंत्र काबार डेमोक्रेसी काबार कॉन्स्टिट्युशन काबार. सो दिस इज अ टेस्टिंग टाइम फॉर द कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया अँड ईच पर्सन इन इंडिया टू सेव्ह द कॉन्स्टिट्युशन. सो आणि अशें आयकूंक येता की तुमचे मध्ये काँग्रेसी मध्ये 2 ग्रुप झाले मागीर ते 2 ग्रुप आता म्हटल्यार जे टिकेट एस्पिरंट्स जे तुमच्या वांगडा आशिल्ले ते आयज लोक तुमच्या वांगडा आसतले काय कशें कितें आसा. पळय काँग्रेस म्हणटा तो कितें एक डेमोक्रेटीक पार्टी बीजेपीन पळय कितें चलता देन ओन्ली यू वील बी एबल टू एप्रिशिएट. बीजेपीन ते म्हणटा पार्टी विथ अ डिफरन्स ही खंयची बीजेपी जी बीजेपी वाजपेयी LK अडवाणी मुरली मनोहर जोशी असले लिडर आशिल्ले तांणी कशी पार्टी घडून हाडलेली
1984 फक्त 2च सिटी आशिल्ल्यो तांच्यो. करता करता 1998 ते पावरान आयले, 13 दिसांनी पडले, मागीर परते 13 म्हयने चलयले आनी फायनली आनी 5 वर्सां मेळ्ळी. दीस वॉज दोज लिडर्स. आयची जी बीजेपी आसा ती कोण चलयता? हे गुजरातचे 2 लिडर आसा ते फुल टर्न केला, भिकाऊ पार्टी केल्या, धमकी दिता लोकांक, काउंटर लोक, काउंटर पॉलिटिशियन. आता पळय केजरीवालाचे पळय, हेमंत सोरेनाचे पळय, व्हडले व्हडले चीफ मिनिस्टरांक ताणें भितर उडयल्या. नो चार्जीस, नथिंग. सो देर इज एन अटॅक ऑन द कॉन्स्टिट्यूशन, अटॅक ऑन डेमोक्रेसी. सांगपाचें म्हळ्यार थंय आवाज करपाक जायना. जे कार्यकर्ता 20, 30, 40 वर्सां आपणाची बीजेपीक घाले, तांकां सायडलायन करून इम्पोर्ट करून एका कॅन्डिडेटाक घाल्या. काँग्रेसाचे पळय, डेमोक्रेसी भासाभास जाता, एकामेकाक ओपोज करता आनी फायनली जेन्ना एक कॅन्डिडेटाक चूज करता, बाकीचे सगळे येवन एकठांय जावन सपोर्ट करता. दॅट इज द फंडमेंटल प्रिन्सिपल एंड आयडियोलॉजी ऑफ काँग्रेस पार्टी. आमी थंय बसया न्हू. सो कॅप्टन बाब, आनी एक असो क्वेश्चन येता जो म्हणजे आता फाटले इलेक्शन समज आमी पळयले 2019 इलेक्शन, त्या इलेक्शनाक एक 10,000 मतांनी आमकां साऊथ गोवाचो कॅन्डिडेट, काँग्रेसीचो कॅन्डिडेट जिखोवन मेळ्ळो. सो हे जे इलेक्शन आशिल्ले त्या इलेक्शनाक तुमचे वांगडा एमजीपी आशिल्ली, प्लस मागीर तुमचे वांगडा जे कोण डिफेक्ट करून गेल्या ते एमएलएस आशिल्ले, ते व्हडली व्हडली नांवां तुमचे वांगडा आशिल्ले, लायक रवी नायक, दिगंबर कामत, ही सगळी व्हडली व्हडली नांवां आशिल्ली. सो ती सगळी नांवां आसतना म्हटल्यार ती जी तुमकां 10,000 जी मार्जीन आशिल्ली तुमची, ती मार्जीन आयज तुम्ही परत घेवपाक पावतले? पळय, दॅट इज ओन्ली पर्टेनिंग टू एरिथमेटिक नंबर म्हणटा पळय ते. कसले आंकडे तेन्ना आशिल्ले आनी आंकडे आतां, तेन्नाचे पळयत जाल्यार एमजीपी काँग्रेसाक सपोर्ट दिल्लो आनी आम आदमी सेपरेट आशिल्ली. आयज आम आदमी इज पार्ट ऑफ द इंडिया अलायन्स. सो ते तर पयशे गणित मायनस जाता. सेकंडली, ह्या लोकसभेन लोकां भितर एक भंय आसा, एक हुस्को जाल्लो आसा. म्हाका स्वता भंय आसा इलेक्शन जातले काय हाचे उपरांत मोदी जिखलो जाल्यार. ऑल द पीपल, देर इज अ सायलंट वोट विच इज दे. एक भंय जाल्लो आसा. कित्याक पळय, एक हेगडे म्हण एमपी, ताका तिकेट डिनाय केल्या फक्त दाखोवपाक. ताणें सांगलें आमकां 400 सीट जाय, कित्याक कॉन्स्टिट्यूशन चेंज करपाक जाय. ही वॉज वन ऑफ द पार्ट ऑफ द थिंक टँक ऑफ बीजेपी. ताका तिकेट दिल्या, इलेक्शन जातकूच ताका राज्यसभांसान हाडटले, नाल्यार कोणाक सांगतले तूं रिजायन जा, ताका दवरतले. सो ताका फक्त लोकांक दाखोवपाक ना 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 आमकां आमी चेंज करूंक सोदिना. दुसरें, लोकांक इतलो भंय आसा ईव्हीएम मॅनिपुलेट करीत म्हणून. कित्याक सारकें फ्री अँड फेअर बॅलेट वोटिंग तर जाय. म्हाका दिसता 180 to 200 हे क्रॉसूच करचे ना बीजेपी. आता बीजेपी कडेन मोदी फेस आसा, तसो आता तुमचो कोण आसतलो, खरगे काय राहुल गांधी? सध्या आमकां एक बरी एडवांटेज आसा इंडिया अलायन्साक की मोदी इज द फेस ऑफ बीजेपी. आनी लोकांक सगळ्यांक खबर आहा this face is destroying Goa. This face is destroying democracy. This face is destroying the constitution. आमचे इन्क्लुझिव्ह नावच पळय जाल्यार इंडिया फुल फॉर्म घेशी जाल्यार तातूंत एक आसा इन्क्लुझिव्ह. हे सगळे पार्ट्यो कित्याक आयल्या? ते एकामेकाक ओपोज करताले इन द पास्ट, बट सगळ्यांक एक हुस्को जाल्लो आसा. एंड एज रिस्पॉन्सिबल ओपोजिशन पार्टीज दे फील कॉन्स्टिट्यूशन सेव्ह करपाक जाय, संविधान सेव्ह करपाक जाय, डेमोक्रेसी सेव्ह करपाक जाय, आनी त्या खातीर सगळे आयल्या. आनी लोकांक खबर आसा. तांकां दिसलें केजरीवालाक भितर उडयतले, सो इंडिया अलायन्स विल कलॅप्स ऑर समथींग. तो भितर उडोवन इंडिया अलायन्स हॅज स्टील बिकम मच स्ट्रॉंगर. लोकांक खबर आसा हो चुट्टेचे सरप करून दाखयता म्हण. राहुल गांधीजीचेर कितले ताणें केसी केल्यो, अशे ईडीक यूज करता, सीबीआयक यूज करता, इन्कम टॅक्साक यूज करता, अशें करूंक लोकांकूय खबर आसा. इलेक्शन येता तेन्ना तुमी इतले एक्टिवेट केल्या आनी जेन्ना करप्ट लोकांक तर तुमी धरता आनी जेन्ना ते बीजेपीक जॉयन जाता तांचे सगळे केसी सगळे आसा ते हे माफ जाता. सो आनीक साऊथ गोवाचे जे आता तुमकां ओपोनंट आसा, बीजेपी ओपोनंट जो आसा ती पल्लवी धेंपो, एक इंडस्ट्रियलिस्ट बॅकग्राउंडांच्यान येयल्ली बायल.
सो ती आता तुमचे ओपोनंट म्हणून येयल्या, हे तुम्ही आपल्याक पॉझिटिव्ह घेतात काय कशें कितें घेतात? पळय, आता पयलें हांवें कशें म्हणा, इम्पोर्ट करून हाडल्या, बट दॅट इज बीजेपीज प्रिन्सिपल. कार्यकर्ता बिरता गेले तेल लायत म्हणटले, मारली खट तांचेर आनी आनी कोणाक हाडली. आय एम लुकिंग एट वॉट आय कॅन कॉन्ट्रिब्यूट टू गोवा. आमचे गोंय कशें साल्वार करूंक जाता. हांवें 26 वर्सां नेवीन काडली. आय वॉज स्टार्टिंग अ सेकंड करियर गोईंग अब्रॉड, ओके, फॉर शॉर्ट टाइम, बट तें हांवें सोडलें कित्याक आमचें गोंय डिस्ट्रॉय जातालें. कितलेशे लोक, कितलेशे एक्टिविस्ट, तूंय एक तातूंत एक्टिविस्ट, तुम्ही सगळे येवन गोंया पासून साल्वार करूंक झगडटा, तातूंत हांवूय एक आशिल्लो. कमिंग इन टू पॉलिटिक्स इट वॉज अ हायर प्लॅटफॉर्म. सो आयज जी काँग्रेसान आनी इंडिया अलायन्सान तिकीट दिल्या कॅप्टन विराटो फर्नांडीस, दॅट तिकीट इज फॉर द पीपल हू आर वॉन्टिंग टू सेव्ह गोवा. कोणा कडच्यान सेव्ह करूंक सोदता? फ्रॉम द बीजेपी विच इज डिस्ट्रॉईंग गोवा. वॉट डज द बीजेपी कॅन्डिडेट रिप्रेझेंट? की आपण तुमकां सेव्ह करूंक दिवची ना, आमी गोंया डिस्ट्रॉयच करतले. सो पीपल हॅव टू चूज बिटवीन अ कॅन्डिडेट हू इज देअर टू फाईट ऑन देअर बिहाफ फॉर गोवा अँड अ कॅन्डिडेट ऑफ द बीजेपी हू विल डिफेंड द डिस्ट्रक्टिव्ह एक्शन ऑफ द बीजेपी. आणि तशीच आनी एक आता ओपोजिशन पार्टी आसा जी आरजेपी, तेणे सुद्धा साऊथ गोवाक जो कॅन्डिडेट दिला तो एसटी आणि मायनॉरिटींच्यान दिला. सो तो तुमची मतं खंय तरी हालोवंक शकता, खंय तरी खावंक ना. शकता. जे आता वोटर आसा न्ही, दे आर वायज. तांकां खबर आसा की ही लढाई आसा बिटवीन नॅशनल पार्टीज. बीजेपी इज डिस्ट्रॉईंग गोवा, काँग्रेस इज इन अ पोझिशन टू सेव्ह गोवा. आणि काँग्रेसान एक उमेदवार दिला, एक कॅन्डिडेट दिला जो रिप्रेझेंट द विश ऑफ द पीपल. सेव्ह करपा जाय, हो आमचो लास्ट चान्स गोंय सेव्ह करपा जाय. डबल ट्रॅकिंग जावं, कोल जावं, आमी आवय म्हणटा, म्हादय एका सायडीक बीजेपी आवय म्हणटा, तिकाय डीपीआर पास केलो मोदी सरकारान आनी तिका डायवर्ट करपाक. मागीर आमचे 6 न्हंयो दिल्ल्यो नोव्हेंबर 2016 बीजेपीच्या सरकारान नॅशनलायझेशन करून. आमचे हे 3 लिनियर प्रोजेक्ट, डबल ट्रॅकिंग जावं, एक्सपान्शन ऑफ रोडवे जावं, तामनार प्रोजेक्ट जावं, तामनार प्रोजेक्ट आमचे फॉरेस्टूच डिस्ट्रॉय करून उडयले. सो असले पॉलिसी हाडटात गोंया डिस्ट्रॉय करपाक. आमची शेतां, भाटां, दोंगर, दर्या सगळे डिस्ट्रॉय केले. सो आमचे फुडले पिळगे, फ्युचर जनरेशन कितें उरतले? हो आमचो हेतू घेवन, हो आमचो मोटो घेवन हे आमी फुडें वेता टू फायट. सो लोकांक खबर आसा ते तर वोट आमी आरजेपीक घाले जाल्यार ते वोट वेस्ट वेतले. हांव तांच्या कॅन्डिडेटाक वळखना, बरो भुरगो आसतलो कोण, तोय उमेदीन आयला आसतलो, ताजें हांव कांय वायट उलयना. बट खंय ना खंय लोकूय विचारतले की ताका वोट घाली जाल्यार वेस्ट जालें. काँग्रेसाचे हांगासरलेच न्ही, इंडिया भर जे MP जिखून येतले, प्लस इंडिया अलायन्साचे आम आदमीचे जावं, TMCचे जावं, ते सगळे सपोर्ट करतले ऑन आवर डिमांड टू सेव्ह गोवा. पण तेणी सांगलें मागीर जिखोन येतकीर ते इंडिया अलायन्साक जॉईन जातले म्हणून. ते कोण बिलीव करचे ना, कित्याक तांणी पयले सांगुल्लें आमी इंडिया अलायन्साक जॉईन जाता म्हणून. याद आसा, वी वॉन्ट टू बी पार्ट ऑफ इंडिया अलायन्स. जेन्ना गोंयासान आमच्या अध्यक्षान उलो दिलो यो जॉईन जा, 4 वरां भितर तो फाटी घेतलो. दॅट मिन्स इंटेन्शन वॉज नॉट टू जॉईन. सो हाचे फुडें कितें आसा आनी कित्याक, आनी तो एकटो कितें करतलो? कांय ना. दॅट इज वाय पीपल वील डिसायड. वोट आमचे वेस्ट करचे न्ही. इट हॅज टू गो टू द काँग्रेस, टू द इंडिया अलायन्स टू सेव्ह गोवा. आणि कॅप्टन बाबा एक आनी एक असो हें जाता म्हणल्यार तुमी जसो इंडिया अलायन्स म्हणून सगळी पार्टी एक कडेन जाल्यात, तशें आतां आमकां गोंयान अशें दिश्टी पडटा की इंडिया अलायन्साक टॅकल करपाक लागून बीजेपी सगळे लिडर्सांक एक कडेन हाडपाक सोदता. लायक जे सगळे हे आसात पळय एक्स MLAs म्हणून तूं, मागीर जे फाटल्या इलेक्शनाक लढलेले कॅन्डिडेट्स म्हणून तूं, 2nd 3rd प्लेसीर येयल्ले, तांकां सगळ्यांक एक कडेन हाडपाक सोदता. सो तेजेर तुमी कितें म्हणटात? पळय, बारीक पयत जाल्यार आतां बीजेपीचे कॅन्डिडेट जे सगळ्या चर्चींनी आनी टेम्पलांनी भोंवता, जेन्ना ते 8 जाण जे सगळ्यांक खबर आसा देवाक विकलो, देवाचो घात घेतलो, लोकांचो घात घेतलो, वोटरांचो, तांचे बराबर तो बीजेपी कॅन्डिडेट भोंवता जाल्यार कितें मेसेज दिता वोटरांक? बाबा हे घात घेवपी ते म्हजे बराबर आसा. म्हणजे
बर्ड्स ऑफ द कितें म्हणटा ते बर्ड्स ऑफ द सेम फ्लॉक what is that, flock together. So same characteristic. आम्ही एडवायजूय दिल्लो बीजेपी कॅन्डिडेटाक, हांकां तर तुमी घेवन भोवशात जाल्यार लोकांक मागीर तो तांचो दाग तुमचेर लागतलो. इफ यू आर कम्फर्टेबल then the message is already sent to the people. तांणी केलां तें आमी करतले. सो थोडक्यान म्हाका सांगात, आतां मेन इश्यू तुमचे कितें आसतले? आमचो इश्यू एकूच, गोंया सेव्ह करपाक जाय, दाबोलीम एअरपोर्ट सेव्ह करपाक जाय, आमची रिवर म्हादय आमची आवय सेव्ह करपाक जाय, आमचे गोंय डिस्ट्रॉय पळय जाता विथ डबल ट्रॅकिंग दीस 3 लिनियर प्रोजेक्ट ते स्क्रॅप करून गोंया सेव्ह करपाक जाय. हे आख्खे गोंय बराबरचे फाटल्यान पळय दिसती पडटा सगळे कझिनो बिझिनो, आमची आयज रिवर मांडवी सगळी घाण करून धरलेली आसा. वॉट डज द कझिनो रिप्रेझेंट? गॅमलिंग, ड्रग्स, प्रोस्टिट्यूशन, rape, murder, all are connected. Goa was never in such bad situation as far as law and order was concerned. आयज कितें जाला, हे सगळे बीजेपीच्या पॉलिसीक लागून गोवा आख्खे जगभर म्हणटा गोवा इज द क्रायम कॅपिटल ऑफ इंडिया. आमी हे रिवर्स करतले, हे आमी स्टॉप करपाक जाय. जे गोंया आमच्या वडिलांनी पुर्वजांनी आमचे सांबाळून दवरला, आमचो कायदो, आमचो ड्युटी, आमची रिस्पॉन्सिबिलिटी एका गोंयकाराची. हे गोंय सेव्ह करून आमचे फुडले पिळगेक बरें गोंय धरपाचें. वी आर जस्ट द कस्टोडियन, आमी ओनर न्ही. आमकां पुर्वजांनी हे गोंय पळय दिलां, एज कस्टोडियन सांबाळा आनी फुडले पिळगेक बरें गोंय दिया. आनी हाका लागून आमी लोकांशी हीच मेसेज दिता, लास्ट चान्स आमचो गोंय सेव्ह करपाक. नाल्यार हे लँड शार्क्स पळय आसा, जितले कायदे हाडटा 39A जावं 72 जावं 16B, हातून जमनी काबार करून आमचे गोंय कांय दवरचें ना. आनी लोकांक आतां खबर गमल्या की येस, दिस इज द सेकंड ओपिनियन पोल टू सेव्ह गोवा. आणि कॅम्पेन सुरू जाली तुमची? हय, आमी ऑलमोस्ट थँक्यू 2 म्हयने पयलीं आमी कॅम्पेन स्टार्ट केल्ली पाटयेच्या नांवान. कॅन्डिडेटाची आतां कॅन्डिडेट म्हूण आतां आमकां हें केलां. फाल्यां आमी पयर काँग्रेस पार्टीन आमकां दोगांयकूय प्रेझेंट केले आनी फाल्यां 9 तारखेर गुडी पडवा दीस आमी ऑफिशियली आमची कॅम्पेन लॉन्च करता. हय, थँक्यू सो मच कॅप्टन बाब. तुम्ही कॅन्डिडेट अनाउन्स जावनूच कॅम्पेन स्टार्ट जावचे पयलीं म्हाका टायम दिलो आनी आमचे मदीं हांगा येयले, आपले विचार मांडले, म्हणून तुमकां देव बरें करूं. आनी अशेंच तुमकां फुडें यश मेळचें हे देवा कडेन मागोया. आनी थँक्यू सो मच. देव बरें करूं. देव बरें करूं.